नमस्कार सर्वांना। तर आज खूप दिवसातून व्हिडिओ काढावं म्हटलं आणि काय झालं होतं ते तुम्हाला सांगावं, कारण गेले 1.5 महिना झाला तशी मी व्हिडिओ नाही काढली आणि काढायची इच्छा पण नाही झाली। कारणही तसंच आहे। मागे मी एक पोस्ट टाकली होती की माझे वडील या जगात नाही आता। 28 ऑक्टोबर रोजी त्यांचं निधन झालं आणि ते एकदम अचानक आम्हाला सोडून गेले। ही खूप दुःखद घटना होती घरामधली। आणि या चॅनलवर ज्या व्हिडिओ मी टाकायची तर त्या पाहायला त्यांना खूप आवडायचं आणि त्यांची तब्येत कोरोनापासून थोडीशी बरी असायची, कधी ते आजारी असायचे। ते गेल्यानंतर मी एकही व्हिडिओ काढली नाही आणि माझी व्हिडिओ काढण्याची इच्छा पण राहिली नाही, कारण आत्तापर्यंत मी वडिलांच्या ते असताना खूप व्हिडिओ काढल्या आणि ते स्वतः मला व्हिडिओला साथ द्यायचे, खूप कॉमेडी बोलायचे आणि ते खरंच अगदी जसे व्हिडिओमध्ये बोलायचे तसेच होते ते। मी माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी या व्हिडिओतून ठेवलेल्या आहे। मी माझ्या चॅनलचं नाव अप्पा आणि दोन्ही बाई दिलं होतं, पण आज अप्पाच नाही आहेत, त्यामुळं व्हिडिओ काढू कसं असं वाटलं। परंतु ते अचानक आम्हाला सोडून गेले। सगळ्यांना खूप धक्का बसला। मला स्वतःला ते वाटत नव्हतं की ते मला सोडून जातील। अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते माझ्याशी बोलत होते। त्यांना मी जीव घातलं होतं। ते फक्त हॉस्पिटलमध्ये 2च दिवस ॲडमिट होते। तिसऱ्या दिवशी ते बोलायचे बंद झाले आणि असं वाटलं सुद्धा नाही की ते यावेळेस सोडून जातील, कारण आतापर्यंत अनेकदा ते आजारी पडले, बरे झाले। यापुढे फक्त त्यांच्या आठवणीच माझ्यासोबत आहेत। आणि माझ्या दोन्ही आई या खूप जास्त दुःखी झालेल्या आहेत। माझ्या वडिलांचा मला खूप आधार होता। म्हणजे आज वडील घरात नाही आहेत, पण मन मानत नाही आहेत की ते नाही आहेत, असं वाटतं ते आहे, कारण ते नाही आहेत ही कल्पना सुद्धा करवत नाही आहेत। आणि वडील नसल्याचं दुःख खूप आता जाणवतंय। आता फक्त माझ्या दोन्ही आईच माझ्यासोबत आहेत। मी व्हिडिओ का नाही काढत आणि आमच्या घरात खूप मोठी दुःखद घटना घडली आहे। सध्या यातून सावरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सगळेच जण।